हे काय माझं पिंड नाही, हे काय मला फार आवडत नाही. बरं. तर साधारण 8-9 महिने त्यांनी मोहिते सरांकडे, विजयराव मोहिते सरांकडे त्यांनी ज्युनियरशिप केली. वडिलांना तिथं खूप प्रचंड शिकायला मिळालं आणि वडिलांचा मला वाटतं जीवनातला सर्वात मोठा ब्रेक आपण ज्याला म्हणू, जेणेकरून त्यांचं प्रचंड नाव झालं, तर ते जोशी अभ्यंकर खून खटला जो 77 साली झाला, तर त्याच्यामध्ये मोहिते सरांच्या मदतीने, मोहिते सरांमुळं वडिलांना ते काम मिळालं. आणि मला वाटतं जक्कल किंवा सुतार त्या दोघांपैकी एकाचं काम वडिलांकडे होतं. बरं. त्यामध्ये मोहिते सर होते, अजून बरेच दिग्गज त्या काळातले होते. आणि त्यानंतर वडिलांनी कधी मला वाटतं म्हणजे मागं बघून पाहिलं नाही. सारखं त्यांची भरारी वरतीच राहिली. सर नमस्कार. नमस्कार. प्रथमतः आपल्याला ह्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सर, हा आपण जी चर्चा करत आहोत या चर्चेच्या अनुषंगाने मला एक सांगा की आपलं वकिलीमध्ये आपण ठरवून आलात की काही असा प्रसंग झाला का ज्या प्रसंगामुळे आपल्याला वकिलीत यावंसं वाटलं? नाही, प्रसंग झाला असं काही नाही, पण वडील वकील होते. बरोबर. त्यानंतर आई माझी डॉक्टर आणि वकील दोन्ही होती. त्याच्यामुळं घरामध्ये साधारण लहानपणापासून आमच्या म्हणजे जेवणाच्या टेबलवर असेल किंवा इतर चर्चेमध्ये वकिलीतले काही किस्से असतील किंवा वकिलीच्या अनुषंगाने, क्रॉसच्या तयारीच्या अनुषंगाने काय चर्चा असेल, तर हे वातावरण सतत असायचं. बरोबर. लहानपणापासून. तर त्याच्यामुळं त्याच्याबद्दल एक अट्रॅक्शन म्हणा किंवा त्याची भीती नव्हती. पण हे काहीतरी छान चाललंय, छान चर्चा चालू आहे, काहीतरी तिथं बसल्या ठिकाणी शिकायला मिळतंय, बरोबर. असं वाटत गेलं. आणि मला वाटतं पहिल्यांदा ज्या वेळेला मी ठरवलं की आता मला वकिली क्षेत्रामध्ये जायचं आहे, ते साधारण मी 7वी-8वीत असताना घरात काही काम नाही म्हणून मी वडिलांबरोबर कोर्टात गेलो. बरं. आणि कोर्टामध्ये त्या वेळेला साधारण आता वर्ष आठवत नाही मला, पण हे जिंदा सुक्खा जे आहे, टाडा केसेस होत्या, जनरल वैद्य खून खटला आणि बँक रॉबरी केस जी होती ती चालू होती. तर त्यावेळेला वडिलांबरोबर मी कोर्टात गेलो होतो. तर इतर वकिलांकडनं, इतर तिकडच्या काम करणाऱ्या लोकांकडनं, जज साहेबांकडनं ज्या पद्धतीनं वडिलांना आदर सन्मान मिळायचा, तर त्या गोष्टीमुळे मी खूप हे झालो, मोटिवेट झालो की नाही बाबा, आपल्याला जीवनामध्ये असं काहीतरी करायचंय की जेणेकरून आपल्याला अशा तऱ्हेची इज्जत लोक देतील, अशा तऱ्हेनं आपल्याशी लोक वागतील, बोलतील. हा एक मुद्दा. दुसरा म्हणजे माझे आजोबा डॉक्टर, घरामध्ये आमच्या प्रोफेशनल म्हणावं असं वातावरण, आणि त्याच्यामुळं बिझनेसकडं कधीही ओढ नव्हती. आणि त्याचं एक विचित्र असं वाटेल आज बोलायला, पण कधीही कोणासमोर न वाकणं, कोणाची हाजेजी न करणं, हे एक त्यामुळं अंगवळणी पडलं होतं, रक्तात होतं असं म्हणेल मी माझ्या. बरोबर. आणि म्हणून असं वाटलं की बाबा हे जर आपल्याला करायचं असेल, हे जर आपल्याला मिळवायचं असेल असं स्थान, तर ते वकिलीमधनंच मिळवू शकतो, इतर काही मार्ग नाही त्यामध्ये. म्हणून हा निर्णय मी त्यावेळेला घेतला. त्याच्यानंतर साधारण 11वी-12वी झाली माझी. 12वी नंतर मी निश्चय केला की आता आपल्याला वकील बनायचं. आणि एक जबाबदारी होती, वडिलांचं नाव होतं, वलं होतं, की आपल्याला वकील बनायचं तर चांगलं वकील बनायचं. सरासरी हजारो वकिलींमधला एक आहे असं असून चालणार नाही. आणि विजयनारायणचा मुलगा आहे म्हणूनच ह्याला सगळं मिळतंय असं बोललेले मला खपणार नाही. म्हणून ते मी मनाशी ते हे धरला की नाही, आपल्याला बाबा वडिलांइतकंच, वडिलांपेक्षा चांगलं वकील होऊन दाखवायचंय. माझी 12वी जशी संपली तसं साधारण 94-95 पासून मी कोर्टात जायला लागलो. आणि मी दररोज जायचो कोर्टात. माझं सकाळचं कॉलेज संपलं की मी कोर्टात जायचो. साधारण संध्याकाळी परत आले की मी व्यायामाला जायचो. आणि त्या काळामध्ये मला बेसिक गोष्टी समजून घ्यायच्या ज्या होत्या, की कोर्टामध्ये अर्ज काय करायचे असतात, अर्जाला कितीचं तिकीट लागतं, अर्ज कुठं द्यायचे असतात, साधारण काय काय डिपार्टमेंट्स आहेत कोर्टामध्ये, म्हणजे आपलं मराठी सेक्शन असेल, इंग्लिश सेक्शन असेल, हे काय आहे, तिथं कशाला हे एवढे सेक्शन आहेत वेगवेगळे. सर्टिफाईडचं अर्ज आपण कोर्टात करतो, पण खाली जाऊन आपल्याला त्याची तजवीज करायला लागते, हे असं सगळं का? तर ह्या सगळ्या गोष्टी मी त्या 4-5 वर्षामध्ये शिकून घेतल्या. त्याच्यात प्रचंड मोठी मदत आणि योगदान माझं शैलेंद्र नाईक सर होते, वडिलांचे ज्युनियर होते, त्यांनी केलं.
आणि अक्षरशः बोट धरून त्यांनी ते सगळ्या गोष्टी मला दाखवल्या, शिकवल्या. बरोबर. तर ते आहेत, अजूनही करतात सर प्रॅक्टिस. पण असे अनेक लोक आहेत ज्यांची म्हणजे ज्यांच्याकडे पाहून, ज्यांच्यामुळे शिकून मला त्याची रुची खूप वाढली, आवडली आणि त्या जीवनाकडे मी ओढतच गेलो. बरोबर. परत कधी असं वाटलं नाही की अरे हे मी काय चुकीचं केलंय का, आता दुसरं काहीतरी मी करायला पाहिजे लाईफमध्ये, असं कधी वाटलं नाही. आता सर आपलं कॉलेज, कोणत्या कॉलेजला आपण वकिलीचं शिक्षण घेतलं आणि ज्युनियरशिप आपण कोणाकडे केली? तर मी ज्युनियर कॉलेजपासून मी सिम्बायसिसमध्ये होतो. बरं. लॉ कॉलेज सिम्बायसिसमधनंच मी लॉ केलं. बरं. आणि त्यानंतर मी साधारण 6 ते 7 महिने वडिलांबरोबर होतो. पण मग वडिलांना लक्षात आलं की बाबा पोरगं माझ्याकडे राहून काही शिकणार नाही, त्याला दुसरीकडे पाठवावं, त्याला जिथं खडसर वातावरण असेल जिथं तो शिकेल. बरोबर. म्हणून माझं पुढची साधारण 1.5-2 वर्षाची ज्युनियरशिप मी सुधीर शाह सरांकडे केली. बेस्ट. आता ओघाने प्रश्न आहे, सरांचा उल्लेख केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, विजय नार सरांचा. कारण आपल्यालाच नाही तर पुण्यात किंवा राज्यभरात जे प्रॅक्टिस करतात त्या सर्वांना सरांच्या वकिलीबद्दल, फौजदारी वकील म्हटलं की सरांचं नाव ते निगडीत त्याच्याशी एकमेकाशी अत्यंत चांगल्या प्रकारे जोडलं गेलेलं आहे. तर सरांच्या काळातील आपण अनुभवलेल्या काही महत्त्वाच्या केसेस, कारण आम्हाला जनरल वैद्य खून खटला असेल, कार्तिकराज खून खटला असेल, अशा केसेस आम्ही सुद्धा ऐकलेल्या आहेत आणि ते पाहिलेल्या आहेत कोर्टामध्ये. परंतु याच्या व्यतिरिक्त जे काही सरांनी चालवलेल्या केसेस आहेत त्या आणि आपण अनुभवलेल्या केसेस आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती द्याल का आपण? तर थोडंसं त्याचं बॅकग्राऊंड सांगायचं तर वडील 72 साली वकील झाले माझे. बरोबर. त्यानंतर त्यांनी वकिली चालू केली सिव्हिल प्रॅक्टिसमधनं. बरं. प्रथमतः त्यांना रुची होती सिव्हिल प्रॅक्टिसची, पण सिव्हिल प्रॅक्टिस चालू करताना त्यांना असं लक्षात आलं की बाबा हे काय माझं पिंड नाही, हे काय मला फार आवडत नाही. बरं. तर साधारण 8-9 महिने त्यांनी मोहिते सरांकडे, विजयराव मोहिते सरांकडे त्यांनी ज्युनियरशिप केली. वडिलांना तिथं खूप प्रचंड शिकायला मिळालं. आणि वडिलांचा मला वाटतं जीवनातला सर्वात मोठा ब्रेक आपण ज्याला म्हणू, जेणेकरून त्यांचं प्रचंड नाव झालं, तर ते जोशी अभ्यंकर खून खटला जो 77 साली झाला. तर त्याच्यामध्ये मोहिते सरांच्या मदतीने, मोहिते सरांमुळं वडिलांना ते काम मिळालं. आणि मला वाटतं जक्कल किंवा सुतार त्या दोघांपैकी एकाचं काम वडिलांकडे होतं. बरं. त्यामध्ये मोहिते सर होते, अजून बरेच दिग्गज त्या काळातले होते. आणि त्यानंतर वडिलांनी कधी मला वाटतं म्हणजे मागं बघून पाहिलं नाही, सारखं त्यांची भरारी वरतीच राहिली. मग त्यानंतर मंजुश्री सारडा केस असेल, 100 रुपी करन्सी नोट केस होती त्या काळातली, तर त्याच्यात ते होते. वैद्य केस होती त्याच्यात ते होते. अनेक मोठमोठ्या केसेस त्यांनी तशा पाहिल्या, बघितल्या. मग साधारण आपण ज्या वेळेला कामकाज चालू केलं तो जर काळ पाहिला तर त्याच्यामध्ये कार्तिकराज ही 2001-2 मध्ये फार म्हणजे गाजलेली अशी केस होती, ज्याच्यामध्ये उज्ज्वल निकम सर हे स्पेशल पीपी होते. तर त्या केसमध्ये सुधीर शाह सर होते, माझे काका आहेत ते पण एक वकील आहेत, श्रीचंद्र नाहर सर, तर ते होते. आणि ह्या सगळ्या केसेसमध्ये आम्हाला शिकायला प्रचंड मिळालं, काही त्याच्याबद्दल वाद नाही. त्याच्यानंतर वडिलांनी अजून काही जर वेगळं चालवलं असेल ज्याच्यामध्ये मी होतो आणि मी म्हणजे सहभाग माझा जे काय छोटा असेल, अनुभवलेले केसेस आहेत, तर ते एक 2003-4 साली पी.बी. सावंत साहेबांचा एक आयोग बसला. जस्टिस पी.बी. सावंत सुप्रीम कोर्टचे रिटायर्ड जज होते. पी.बी. सावंत साहेब आता हयात नाही आहेत, पण त्यांचा एक आयोग बसला कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्टच्या अंतर्गत. अण्णा हजारेंनी उपोषण केलं होतं 4 एनसीपी लिडर्सच्या विरुद्ध, आणि तो एक मला वाटतं 18 महिने साधारण तो हे चालला. त्याच्यामध्ये काउन्सिल फॉर द कमिशन असं एक पद असतं, ते वडील निभावत होते. त्यावेळेला मी त्यांना असिस्ट करत होतो, माझे काका असिस्ट करत होते. आणि त्यामध्ये प्रचंड शिकायला मिळालं आम्हाला. नुसतंच म्हणजे त्यावेळेला वडिलांकडे नाही, त्या अख्ख्या इन्क्वायरीमध्ये मला वाटतं काही लोकांसाठी, म्हणजे मला नावं घ्यायची नाही आहेत, क्लायंटची नावं नाही घ्यायची मला,
पण जे काही वकील इन्व्हॉल्ड होते त्याच्यामध्ये, नारायण सर होते, पी नारायण सर यायचे त्याच्यामध्ये, त्यांच्याकडनं आम्ही खूप शिकलो. प्रचंड म्हणजे एकदम मोठं नाव, सिव्हिलमध्ये मोठं नाव एकदम. त्यांच्याकडनं आम्ही खूप शिकलो. सावंत साहेबांकडनं खूप आम्ही, म्हणजे भाषा असेल, कष्ट असतील, बसायची क्षमता, म्हणजे इतका सिनियर माणूस रिटायर होऊन त्यांना त्या काळामध्ये मला समजा 12-15 वर्ष झाली असतील. त्या काळामध्ये त्यांचं वय 70च्या पुढे होतं आणि तशा परिस्थितीमध्ये तो माणूस तिथं साधारण 10-12 तास शांत चित्ताने बसून, सुप्रीम कोर्टमधनं रिटायर झालेला माणूस इथं डिक्टेशन द्यायचा, एव्हिडन्स रेकॉर्डिंग करायचं. ते फार म्हणजे मला भयंकर ते असं कौतुकास्पद वाटलं आणि त्यातनं असं वाटलं की आपल्याला किती अजून शिकायचंय, आपल्या जीवनात अजून खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. बरोबर. त्याच्यानंतर वडिलांनी एक अँकरेज शेल्टर केस म्हणून एक चालवली बॉम्बेला. त्याच्यामध्ये डॉक्टर युग चौधरी म्हणून बॉम्बेचे मोठे वकील आहेत, त्यांनी वडिलांचं अपॉइंटमेंट करून घेतलं होतं. मारू केडनवाला म्हणून एक वकील आहेत, त्यांनी त्यांचं हे एक अपॉइंटमेंट दोघांनी मिळून करून घेतलं होतं, स्पेशल पीपी म्हणून. तर 2 ब्रिटिश नेव्हल ऑफिसर, एक भारतीय माणूस, असा अँकरेज शेल्टर तिथं चालवायचे मुंबईला, कोलाबा एरियामध्ये. आणि तिथं जे पोरं रस्त्यावरनं फिरणारी, जे घरातनं पळून जातात, काही लोक असतात तसे, तर तशा मुलांना आश्रय द्यायच्या म्हणजे नावाखाली त्यांचं शोषण केलं. तर ती केस वडिलांनी स्पेशल पीपी म्हणून चालवली. त्या लोकांना शिक्षा झाली, जी सुप्रीम कोर्टपर्यंत कायम राहिली शिक्षा. तर त्या केसमध्ये बऱ्याच गोष्टी शिकायला, म्हणजे दुसरा पैलू एक, इथं डिफेन्स आहे, इथं प्रॉसिक्युटर म्हणून आहे, तो एक शिकायला मिळाला. मला वाटतं त्यानंतर फार म्हणजे एक वेगळा अनुभव असं म्हणता येईल की भारतातली त्यावेळेला पहिली, आता मला माहित नाही किती असे झाले असतील, पण त्यावेळेला पहिली भारतातली 100 कोटीची डिक्री डिफेमेशनची केस होती. पीबी सावंत साहेबांचं डिफेमेशन झालं होतं. बरोबर. बेनेट कोलमन कंपनीच्या विरुद्ध तो खटला चालला, वडिलांनी चालवला. त्याच्यामध्ये मनोज वाड सर होते, म्हणजे जयश्री वाड मॅडमच्या चिरंजीव, स्वतः फार सिनियर आहेत ते आता, पण ते होते वडिलांबरोबर, आम्ही होतो. त्याच्यात म्हणजे सिव्हिल ऍस्पेक्ट कसा असतो, काय असतो, प्लीडिंग्स कसे घ्यायचे, कुठं जाऊन थांबायचं, कुठली गोष्ट बोलायची नाही, हे इतक्या गोष्टी छोटे जे आहेत ते तिथं शिकायला मिळाल्या. तर असा तो फार छान आणि मोठा दौर होता. मला वाटतं पुढं मागं त्याच दरम्यान तेलगीची केस चालली, ज्याच्यामध्ये आर एस शर्मा म्हणून एक, स्टॅम्प स्कॅमची, त्याच्यामध्ये आर एस शर्मा म्हणून एक हे होते, माझी आय एस ऑफिसर होते, आयपीएस ऑफिसर होते, कमिशनर होते आपल्या इथं, पुण्याचे कमिशनर. तर त्यांचा बचाव काही काळ वडिलांनी केला. त्याबरोबर त्यांच्याबरोबर श्रीकांत शिवदे सर होते त्या केसमध्ये. असं तो एक फार छान म्हणजे काळ होता, ज्यात प्रचंड बघायला, शिकायला, ऐकायला असं मिळालं. आता सर, आपण वकिलीबरोबर कॉलेज लाईफमध्ये असेल किंवा आपल्या विद्यार्थी दशेत असेल, आपण अत्यंत चांगल्या प्रकारे जुदो खेळत होते. त्याचबरोबर आपण युनिव्हर्सिटीकडनं पण खेळलेला आहात. वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रामध्ये देखील आपण आपलं योगदान वकील होण्याच्या आधी किंवा वकील झाल्यानंतर काही काळ आपण दिलेलं आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला ही जी काही खेळाडू वृत्ती किंवा वकिलाला जे आवश्यक आहे त्या गोष्टी आपल्याकडे आल्या का? 100% मी म्हणेल की जीवनामध्ये ज्या व्यक्तीनं स्पोर्ट्स खेळलेलं नाहीये त्या माणसाला अपयशाची चवच नाहीये. आणि तुम्हाला जर अपयशाची चव नसेल तर त्या खड्ड्यात पडल्यानंतर परत कसं बाहेर निघायचं किंवा परत कसं उभं राहायचं हे आपण शिकू शकत नाही. आणि त्याचा फायदा 200% मला माझ्या वकिली क्षेत्रामध्ये झाला. मी फार काळ बास्केटबॉल खेळलो, म्हणजे सिम्बायसीसाठी खेळलो, युनिव्हर्सिटीसाठी खेळलो. पहिल्या 5 नसेल पण मी बेंचवर बसून ते म्हणजे पाहिलंय. प्रॅक्टिसमध्ये मी जायचो, प्रॅक्टिस करायचो त्याची खूप. 5 ते 6 वर्ष मी शिवाजी मंदिरला जुडो शिकलो. त्यावेळेला आम्हाला टिळक सेन्से होते, दीपक टिळक आज नाही आहेत हयातीत, त्यांचा मुलगा आमच्यावर खेळायचा, रोहित. सिद्धार्थ साठे म्हणून एक होते, ते आम्हाला होते, आम्ही एकत्र खेळलोय. त्यावेळेला माझे साधारण 2 नॅशनल, सिनियर नॅशनल, 4 स्टेट झाले. मी मेडल एकही जिंकलो नाही, म्हणजे नॅशनलला. स्टेटला साधारण मला 3 सिल्वर 1 गोल्ड होतं. पण त्या
नॅशनल लेवलला ज्या वेळेला खेळत होतो त्यावेळेला मी दोन्ही वेळा इतकं सहजपणे हरलो, तर तेव्हा लक्षात आलं की आपण जे राहतो पुणे, हे डबकं आहे कामाचं. आपण त्या डबक्याचे राजे होऊन उपयोग नाही. आपल्याला थोडं बाहेर पडणं, बाहेर जाणं, बाहेर परफॉर्म करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या गोष्टीमुळे मला तो एक अनुभव आला की आपण तिथं परफॉर्म करतो, लोकली पुण्यात आपण जिंकत राहतो, आपलं नाव होतं, उदं होतं, सगळं होतं. पण आपण जर राष्ट्रीय स्तरावर आलो, म्हणजे आंतरराष्ट्रीय तर फार वेगळं राहिलं, पण राष्ट्रीय स्तरावर जरी आपण आलो तरी तिथं आपण किती कमी पडतो. आपल्यामध्ये मग काय काय कमतरता आहेत, ते कशा परत आपण बदलायच्या, त्याचं आपण कसं स्ट्रेंथमध्ये त्याचं हे करायचं, चेंज करायचं, हे त्या म्हणजे खेळाडू म्हणून आणि त्या खेळातनं खूप शिकायला मिळालं, ज्याचा उपयोग 100% वकिलीमध्ये होतो. सर, आपण शालेय जीवनात किंवा कॉलेजमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे जुदोही खेळत होते आणि एक उत्कृष्ट असे बास्केटबॉल प्लेयर देखील आपण होते. तर त्याचा वकिलीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने फायदा झाला, त्या खेळाडू वृत्तीचा? हा, तर तुम्ही म्हणता मी चांगले खेळाडू होतो, थँक्यू. पण जुडोमध्ये म्हणा किंवा बास्केटबॉलमध्ये मला काय तशी बक्षिसं वगैरे फार काही मिळाली नाही. मी बास्केटबॉल अनेक वर्ष खेळलो, खूप वेगवेगळ्या ठिकाणी खेळलो. टीम गेम असल्याचा त्याचा एक फायदा असा झाला की आपल्याला एकामेकाबरोबर कसं वावरायचं, उठायचं, बसायचं, बोलायचं, ऍडजस्ट करायचं, एखादं पाऊल मागं घ्यायचं, ह्या गोष्टी त्या खेळाने मला शिकवल्या. तसंच की टीम गेम असताना साधारण स्ट्रॅटर्जी कशी असते, स्ट्रॅटर्जी कशी, आपण एखादी गोष्ट स्वतः करत असतो तर आपण मोकळे असतो. बरोबर. आपल्याला बंधन नसतं कुठले, आपण काही करू शकतो. बरोबर. आपण माघार घेऊ शकतो, अग्रेसिव्ह होऊ शकतो, शामळ्यासारखं बसू शकतो, काही करू शकतो. पण ज्या वेळेला आपण एखादा टीम गेम खेळतोय तर त्याच्यात आपला एखादा लीडर असतो, आपले गुरु असतात तिथं पण, आणि ते आपल्याला सांगतात की बाबा तू काय करायचंयस, तू कुठं उभं राहायचंयस, तू कसं खेळायचंयस, तुझं त्या अख्ख्या 5 लोकांमध्ये तुझा रोल काय, हे आपल्याला कोणीतरी सांगतं आणि ते आपल्याला करायला लागतं. बरोबर. तर ह्या खेळातनं मला वाटतं मला डिसिप्लिन, इतरांबरोबर कसं वागायचं, वावरायचं, थोडंसं ऍडजस्ट करून जगायचं, हे मला बास्केटबॉलने शिकवलं. त्याच्यानंतर मी साधारण 5-6 वर्ष जुडो खेळलो. शिवाजी मंदिर पुण्यातलं फार त्या अजूनही फार फेमस जागा आहे. हे दीपक टिळक सेन्से होते, ते मुख्य होते तिथं, ते आम्हाला शिकवायचे. आणि त्यांचा मुलगा रोहित किंवा त्यांचा एक मित्र होता सिद्धार्थ साठे म्हणून, तर आम्ही सगळे एकत्र प्रॅक्टिस करायचो. आमचे त्यावेळेला सुद्धा अतुल शेलार, शेट्टी सेन्से, बरेच लोक होते ज्यांनी आम्हाला खूप शिकवलं, खूप छान शिकवलं. भुते सेन्से होते. ह्यांच्याबरोबर मी खूप काळ काढला, खूप वेळ तिथं मी घालवला मंदिरात. आणि तिथनं माझे साधारण 4 स्टेट टुर्नामेंट्स आणि 2 नॅशनल्स मी खेळलो, ओपन नॅशनल्स. दोन्ही ओपन नॅशनलमध्ये मी हारलो. आणि 4 स्टेटमध्ये मला 3 सिल्वर 1 गोल्ड, 5 स्टेट खेळलो, त्यात 2 गोल्ड 3 सिल्वर असे मला मिळाले. सिनियर नॅशनल खेळताना मी महाराष्ट्रातर्फे जुडो कुरुक्षेत्र आणि चंदीगड अशा 2 ठिकाणी जाऊन आम्ही परफॉर्म केलं. परफॉर्म केलं म्हणायचं तर मी दोन्ही ठिकाणी जाऊन साधारण 1 मिनिटाच्या आत हारलो. निराश झालो प्रचंड. वर्षभराची तयारी, कष्ट, शारीरिक, मानसिक सगळ्या तऱ्हेचे कष्ट, ते अक्षरशः तिथं धुवून गेले आणि त्याला 1 मिनिटही लागला नाही. पण त्यावेळेला आमच्या गुरूंना शिकवलं, समजवलं की बाबा हेच तुम्हाला शिकायचंय की तुम्ही पडला की कधी उठता, किती वेळात उठता, कसं परत तुम्ही त्याच्यावर स्वतःचा शिक्का उमटवता, जिंकायच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय करता. तर ह्या दोन्ही खेळातनं मी म्हणेल मला जीवनामध्ये आणि वकिलीमध्ये की एका केसमध्ये अपयश आला, ती मोठी केस असू शकते. आता वडिलांचं नाव असल्यामुळं बहुतांशी क्लायंट्सकडनं आणि सहकाऱ्यांकडनं आपल्याबद्दलच्या अपेक्षा खूप वाढलेल्या असतात. की बाबा विजयनारायणचा मुलगा एवढं तर यायलाच पाहिजे, ह्याच्या खाली सरकता कामा नये. पण आपण माणूस आहोत, चुका होतात, आपले पाय घसरतात, आपल्याकडनं ही मोठ्या छोट्या सगळ्या तऱ्हेच्या चुका होतात.
पण त्या चुका झाल्या तरी त्याच्यातनं कसं सावरायचं, कसं परत उभं राहायचं, कशी ती केस थोडीशी वाकडी झालेली परत वळणावर आणायची, बरोबर. ह्या गोष्टी मी म्हणेल की मला स्पोर्ट्सनी शिकवल्या. बरं. आपण मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे सरांबद्दल तर आपण बोललोच, परंतु आपल्या पुण्यामध्ये प्रॅक्टिस करणारे विजयराव मोहिते सर असतील किंवा अनेक नामांकित वकील आपण अनुभवलेले आहेत, पाहिलेले आहेत आणि काहींबद्दल आपण ऐकलेलं आहे. आज त्यातले काय हयात आहेत, काय नाही आहेत. जे हयात नाही आहेत त्यांच्याबाबतच्या काय आपल्या आठवणी आणि जे हयात आहेत त्यांच्याबाबतच्या काय आठवणी, हे यासाठी की प्रॅक्टिस करत असताना एखाद्या व्यक्तीला पाहून बऱ्याच गोष्टी आपण शिकलेलं आपण मगाशी सांगितलं. तर ही जी मंडळी आहेत, क्रिमिनल साईडच्या असू द्यात किंवा सिव्हिल साईडच्या असू द्यात पुण्यातली, यांच्या काय आपल्याला आठवणी शेअर करता आल्या तर त्या शेअर कराव्यात. तर हयातीत नाहीये तशी लोक जर पाहिली तर विजयराव मोहिते, बरोबर. फार मोठं नाव. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला वकिली क्षेत्रावर आणण्याचं एकमेव काम सरांनी जितकं केलं तेवढं कोणी केलं नसेल. अगदी बरोबर. मोहिते सरांकडं डझनावारी ज्युनियर, आणि तिथं त्यांनी कधी जातपात पाहिलं नाही. तर तसं बघायचं गेलं तर श्रीकांत शिवदे सर हो, हे सरांचे सरांचे ज्युनियर होते. विराज काकडे सर हे सरांचे ज्युनियर होते. आमचे शिवाजीराव तापकीर सर माझे तापकीर सर गुरु ते सरांचे ज्युनियर होते. आता ह्या सगळ्यांकडनं इतकं शिकायला मिळालं मला, कारण का मी 95 सालीपासून मी जातोय कोर्टात, तर मला हे सगळे लोक लाभली. बरोबर. मला या सगळ्या लोकांना त्यांच्या टॉपवर असताना मी ह्यांना काम करताना पाहिलं. पण मोहिते सर म्हणजे वय झालं होतं त्यांचं, पण हो, ही त्यांची पुढची जी फळी होती ती बरोबर. त्यावेळेला टॉपवर होती. तर त्याच्यामध्ये अगदी थोडंच म्हणजे आपण ज्याला बारकाईनं पाहणं बघू म्हणू, तर तसं जर विचार केला तर श्रीकांत शिवदे सरांचे आर्ग्युमेंट बर इंग्लिश मधलं बरोबर. अप्रतिम, म्हणजे आपण गांगरून जायचो. आणि सरांचं मला एक आठवतं, शिवदे सरांचं शेकड्याने केस लॉस पाठ होते त्यांना, शेकड्याने होते. बरोबर. म्हणजे एखाद्या समोरच्या वकिलांनी किंवा जजनी एखादं काहीतरी गोष्ट कायद्याची बोलावी, त्याच्यावर सरांचं जे कमांड होती ती अप्रतिम होती. त्याच्यामुळं आपल्याला हे काहीतरी अचीव करायचं, तर हे आपल्याला शिकायला पाहिजे. बरोबर. आपण काही एक पाठी नाही होत. खरंय. सर गिफ्टेड होते आणि सरांनी कष्ट मरणाचे केले, पण हे करायला आपल्याला डबल कष्ट घ्यायला लागतील, पण ते करणं गरजेचं आहे हे त्यांच्याकडनं शिकलो. बरं. मग काकडे सरांचं आपण जर उदाहरण घेऊ, विराज काकडे सर किंवा आपले तापकीर सर सुद्धा, तर ह्यांची उलट तपासणीची जी काय पद्धत होती ना, ही खूप अग्रेसिव्ह अशी होती. बरोबर. म्हणजे विटनेसेसच्या डोळ्यात डोळा घालून जे इतर वकिलांना 100 प्रश्न विचारून उत्तर मिळतील, हे यांना 2 प्रश्नात मिळायचे. बरोबर. हे म्हणजे हे त्यांचं एक वैशिष्ट्य होतं. खरंय. ते का होतं, कसं होतं, त्यांनी त्यांच्या तारुण्यात किती काय कष्ट केले, त्याचं ते आता आपण बघतोय की बरोबर. त्याच्यामुळे हे त्यांच्याकडे प्राप्ती आली. तर हे मी खूप त्यांच्याकडनं शिकलो काकडे सरांकडे. काकडे सरांची एक पर्सनॅलिटी होती, म्हणजे तापकीर सरांची सुद्धा, की कोर्टात कामकाज झालं आणि ते बाहेर जसे यायचे कॉरिडॉरमध्ये, त्यांच्या मागे फौजफाटा असायचा, बरोबर. तर ते असं वाटायचं काय मानाचा गणपती चाललाय. हो. आणि फार छान वाटायचं ते, एकदम म्हणजे मोटिवेटिंग होत्या या गोष्टी खूप. बरोबर. मग थोडं आता आपण मोहिते सरांबद्दल जर बोललो, तर मोहिते सरांची क्रॉस जी होती ती वडिलांनी खूप अडॉप्ट केली होती. बरोबर. किंवा आपण हर्षद निंबाळकर सर जर घेतले आणि माझे वडील, ह्यांनी खूप मोहिते सरांकडे पाहून आणि मोहिते सरांसारखी क्रॉस घ्यायचा प्रयत्न केला. ह्यांची स्वतःची स्टाईल डेव्हलप झाली. पण मला आठवतं मोहिते सरांनी कधीही कुठल्याही कोर्टामध्ये आवाज चढवलेला मी पाहिला नाही. चढवलं. कधी आम्ही नाही. अनुभवलोय खरंय. अजिबात नाही. आणि त्यांना गरज वाटायची नाही, म्हणजे गरज भासायची पण नाही. कारण काय, ते ज्या पद्धतीनं विचार करून मांडू शकत होते ना, की जज असा गांगारून जायचा की बाबा काय म्हणजे व्यक्ती बोलतोय, समजवतोय, ते ऐकावं, समजून घ्यावं. बरोबर. मग क्रॉसची पद्धत जर पाहिली आपण ह्या तिघा व्यक्तींची, म्हणजे माझे वडील, हर्षद निंबाळकर सर आणि मोहिते सर, तर शांत चित्तांनी, मला घाई नाही, मी इथं दिवसभर उभा राहायला तयार आहे, बरोबर. पण मला जे पाहिजे आहे ते मी मिळवणार. आणि बरेचदा मग आपला अनुभव आहे तुमचा पण, की क्रॉस घेताना समोर जे कोण आपले विरोधी असतात किंवा जज साहेब असतात किंवा कधी कधी विटनेस असतो,
तो काहीतरी एकतर आक्षेप घेतो किंवा चुकीचं उत्तर देतो, उत्तर देत नाही. बरोबर. तर अशा परिस्थितीमध्ये वडील आहेत निंबाळकर सर, मोहिते सर, ते काय करायचे की ते त्यांची गाडी दुसरीकडे फिरवायचे, की थोडे अजून एक 4-5 वेगवेगळे काहीतरी प्रश्न विचारा, इथला तिथला टॉपिक कव्हर करून परत या स्थानी या. आणि तोपर्यंत आल्यावर या सगळ्यांच्या डोक्यातनं ती गोष्ट गेलेली असायची आणि त्यांना पाहिजे ते उत्तर मिळायचं. बरोबर. आणि अशा तऱ्हेची क्रॉस पी नारायण सरांची पण होती. हो. आणि आता सर फार कमी येतात कोर्टामध्ये, पण त्यांची क्रॉस अशी एकदम सुंदर होती, फारच देखणी. मग अजून हयात असलेल्या व्यक्तींमध्ये मी म्हणेल की ज्यांना पाहून मी खूप हे झालो, प्रभावित झालो, हे नंदू फडके सर आमचे. तर फडके सरांची भाषा म्हणजे मराठी म्हणजे आम्हाला अगदी लाज वाटायची, म्हणजे अजूनही वाटते. इतकं सुंदर, इतका माणूस म्हणजे त्या भाषेचा वापर इतका देखणा करू शकतो, हे बघणं म्हणजे फारच नशिबान होतं आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या, अनुभवायला मिळाल्या. तसं सिव्हिल साईडचा थोडा विचार केला तर बापू भोंडे म्हणून आपले ते एक सर होते, आणि त्यांची क्रॉस अशी आणि त्यांची पर्सनॅलिटी अशी खूप अग्रेसिव्ह होती सरांची. आणि मला अजूनही आठवतं की त्यांचे ज्युनियर होते ना, नाव घेत नाहीत, अजूनही आहेत कारण का ते, पण सर येणार आणि सर आज काम करणार म्हटल्यावर त्यांना घाम फुटायचा. किंवा सरांना बारीक बारीक गोष्टी लक्षात असायच्या, छोट्या गोष्टी लक्षात असायच्या. आणि सरांचं ड्राफ्टिंग अप्रतिम होतं, भोंडे सरांचं. बरोबर. तर ह्या सगळ्यांकडनं आम्ही थोडं खूप शिकलो. तर उदाहरण द्यायचं झालं तर आपलं जे काही जीवन असतं ना, ते थोडंसं एकलव्यासारखं असतं. आपल्याला एक गुरु ठेवून चालत नाही. म्हणजे एक गुरु आहे, त्याला आपण मानतो, पाळतो. पण आपल्या डोक्यासमोर 100 मूर्त्या आहेत ह्या, आणि प्रत्येकाकडनं आपल्याला काही ना काहीतरी शिकणं हे गरजेचं आहे, आणि शिकू शकतो आपण, हे आपल्यावर आहे. सर आता नवीन जे वकील आले म्हणजे आपणही फार, तुम्ही किंवा मी फार काय आपण सिनियर नाहीये, पण तरी सुद्धा ह्या AI च्या युगात जे काही नवीन वकील आता येऊ घातलेले आहेत किंवा आलेले आहेत, यांना आपण अनेक फील्डमध्ये म्हणजे आर्बिट्रेशन आपण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतनं त्याबाबतचा डिप्लोमा केलेला आहे, परंतु मोस्टली आपण क्रिमिनल प्रॅक्टिस साईडला प्रॅक्टिस करता, म्हणून त्या अनुषंगाने मी विचारतो की क्रिमिनल ट्रायल म्हणजे अगदी केस वाचण्यापासून, कारण आमचे सर आम्हाला सांगायचे की तुमच्याकडे फाईल आल्यानंतर तुमची आर्ग्युमेंटची तयारी त्या दिवशी करून घ्यायची, त्याच्यात केस क्लॉज काढायची आणि मग तुम्ही क्रॉस त्या पद्धतीत घ्यायची. बरोबर. तुमच्याकडे हातात केस क्लॉज पाहिजे आणि मग तुम्हाला ती क्रॉस डेव्हलप करायची तशी. बरोबर. तर आपण ह्या नवीन वकिलांना क्रिमिनल ट्रायल बद्दल कशा पद्धतीने मार्गदर्शन करा थोडंसं, कशा पद्धतीने त्या वकिलांनी त्याची तयारी केली पाहिजे? तर पहिली गोष्ट म्हणजे आपण ज्या वेळेला आपल्या पिढीनं ज्या वेळेला कामकाज चालू केलं ना, त्यावेळेला एक अलिखित नियम होता की तुमचे साधारण एक 50-100 जोपर्यंत मॅजिस्ट्रेट कोर्टातले खटले तुम्ही स्वतःहून चालवत नाही, तोपर्यंत तुम्ही सेशन कोर्टामध्ये उभं राहायचं नाही. बरोबर. हे एक नियम होता, आपण पाळायचो. बरोबर. आत्ताची पिढी ते पाळत नाही. त्याच्यात मला थोडं म्हणजे खंत काय वाटतो की ज्या तऱ्हेची मच्युरिटी लागते आपल्याला सेशन कोर्टमध्ये कामकाज करायला, कारण का तिथलं प्रेशर वेगळं असतं. बरोबर. मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये काम करताना कसं होतं किंवा शिक्षा लागली तरी तुम्हाला इमिजिएट सस्पेन्शन आहे, तुम्ही अपीलमध्ये जाऊ शकता. बरोबर. म्हणजे असं नाही म्हणते की तिथं चुका करा, पण प्रेशर कमी असतं, म्हणून आपण थोडंसं तिथं प्रयोग करू शकतो, काही गोष्टींचा आपण प्रयोग करू शकतो. पण ज्यावेळेला आपण सेशन कोर्टात येतो त्यावेळेला जीवन, मृत्यू आणि जेलमध्ये जाणं हे इतके गोष्टींचं प्रेशर आणि भार हे आपल्यावर पडतं. तर ह्याचे 2 पैलू आहेत. एक, जर तुम्ही ॲज अ वकील हे भार तुमच्या मनावर पडत नसेल तर तुम्ही चुकीच्या क्षेत्रात आहात. बरोबर. असं माझं मत आहे. तुम्हाला जर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कळत नसेल तर तुम्ही हे करायला नाही पाहिजे, कारण का तुम्ही जीवनाशी खेळताय माणसाच्या. अगदी बरोबर. म्हणून पहिली गोष्ट तुम्ही हे थांबवलं पाहिजे. दुसरं माझं असं मत आहे की बेसिक गोष्टी समजायला, म्हणजे माझे गुरु शहा सर, माझे वडील मोहिते सर, हे आम्हाला शिकवायचे की बाबा अनेक काळ जातो हे समजायला की तुम्हाला काही समजत नाही. बरोबर. ह्याच्यातच अनेक काळ जातो. म्हणून ह्या घाई गडबडीमध्ये की मला माझं नाव कमवायचं आहे किंवा मला पैसा कमवायचा आहे, म्हणून मला मिळेल ते काम करणं, मिळेल ते काम घेणं, हे करू नका.
कारण काय हे क्षेत्र असं आहे की तुमचं नाव एकदा खराब झालं की परत तुम्हाला उभं राहायला कोणी संधी देत नाही. बरोबर. म्हणून पहिला सल्ला माझा ह्या नवीन पिढीला असा राहील किंवा तुम्ही एकतर कष्ट करायची तयारी बाळगा. एआयच्या जमान्यामध्ये फोनच्या या स्मार्टफोन म्हणा किंवा ह्याच्या ChatGPT जमान्यामध्ये वगैरे. वाचन करणं की 10-10 तास बसून आपल्याला वाचायची गरज आहे हेच भासत नाही लोकांना. बरोबर. ही एक फार मोठी अडचण आहे अकॉर्डिंग टू मी, की पुस्तकं आहेत आपल्याकडं, कॉमेंट्रीज आहेत आपल्याकडं किंवा मोठ्यांनी लिहिलेले आर्टिकल्स असतील हो. काय, ह्याच्यातनं प्रचंड शिकायला मिळतं. म्हणजे काय काय त्यातनं शिकायचंय, आपल्याला भाषा शिकायची, आपल्याला ड्राफ्टिंग शिकायचंय, बरोबर. आपल्याला तो फ्लो शिकायचा आहे की हे कसं मला मांडायची एखादी गोष्ट. तर हे जोपर्यंत आपण माझ्या अनुभवावरून सांगतो की मी इंटर्नशिपमध्ये या सगळ्या गोष्टी केल्या, म्हणून मला वकील झाल्या झाल्या मी लगेच काम करू शकलो, क्रॉस घेऊ शकलो, आर्ग्युमेंट करू शकलो, केस लॉज कसा वाचायचा, केस लॉ म्हणजे काय, केस लॉची खरोखर सगळीकडे गरज आहे का, तर हे आपल्याला कधी कळेल ज्या वेळेला आपण एक 5-50 तास एखादी गोष्ट करायची तयारी ठेवली आणि ती केली, तर आपल्याला त्या गोष्टीचं गांभीर्य कळतं, आपल्याला त्या गोष्टीमधनं काय कोणाला द्यायचंय, काय कोणाला नाही द्यायचंय हे कळतं आपल्याला. फाईल आली आता आपल्याकडं, एखादी मॅटर आलं की ते वाचणं. आता आमच्या इथली पद्धत मी सांगतो आपल्याला, बाकीच्यांचं माहिती आहे, सगळ्या चेंबरच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, पण आमच्या इथं पद्धत अशी होती आधीपासून जी मी अजूनही पाळतो, की फाईल आली, किती मोठी फाईल असेल तर त्याचं शब्द एक रीडिंग कमीत कमी करावं. ते रीडिंग करत असताना आपण डेट आणि इव्हेंट, बरोबर, म्हणजे तारखा, घटना, क्रमवार असे चार्टच बनवावे आपण. त्याच्याकरता आता शाह सरांकडे जर आपण पाहिलं तर शाह सरांना सवय की ते त्यांचे नोट्स बनवतात. चार्जशीटवरच ते त्यांचे नोट्स बनवतात. बरोबर. तर त्यांच्या चेंबरची पद्धत अशी आहे की एखादं चार्जशीट आलं तर त्याचे 2 किंवा 3 कॉपीज बनतात. आता ज्युनियर जे असते, ज्या काळी मी त्यांच्याकडे होतो तेव्हा मी एकमेव ज्युनियर होतो त्यांचा, तर एक कॉपी बनायची, ती आम्हाला मिळायची. तुम्ही तुमचं वाचा, तुम्ही तुमचे नोट्स बनवा. सरांची फाईल म्हणजे त्यांच्या इथं मोकळा हात आहे. बरोबर. काही बंधन नाहीये की तुम्ही फाईल बघू शकत नाही वगैरे, असं काही नव्हतं सरांच्या इथं. तर तुम्हाला फाईल मिळायची, त्याच्यावर तुम्ही तयारी करायची. मग आम्ही सरांची फाईल बघायचो आणि मग लक्षात यायचं, कम्पेअर केलं की अरे बापरे, आपल्याकडनं केवढ्या चुका झाल्या, बरोबर, आपल्याला किती गोष्टी दिसतच नाहीत. आणि आपला पेशा असा आहे की प्रत्येक कॉमा, अँड, ऑर ह्या गोष्टीमध्ये प्रचंड फरक पडतो खूप. म्हणजे इकडचं तिकडं होऊ शकतं, व्याख्याच बदलते अख्खी. तर त्याच्यासाठी एकदम डीप वाचन, पहिलं रिडिंग जे असतं ना, म्हणजे अगदी 1000 पानी चार्जशीट आलं, छोटं चार्जशीट तुमच्याकडे आलं, तर ते 1000 पानी चार्जशीट तुम्ही किमान एकदा शांत चित्ताने, की तुम्हाला शब्द डोक्यात जातोय, ते स्मरणीय आहे तुमच्या, अशा पद्धतीनं वाचन करत असताना नोट्स करणे हे अत्यंत गरजेचं आहे. ह्यानी 2 गोष्टी काय होतात की तुम्हाला एकतर फॅक्ट्स नीट लक्षात येतात, काय झालेलं आहे या केसमध्ये, काय घटना घडलेली आहे या केसमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला ते फॅक्ट्स वापरून हे खरोखर गुन्हे मेकआउट होत आहेत का, डेफिनेशन मध्ये काय म्हटलंय आणि इथं काय घडलंय, बरोबर, हे काय झालंय का बाबा, हे तुम्हाला मांडता येतात डोक्यामध्ये, हे सगळ्या गोष्टी मांडता येतात. त्याच्यानंतर म्हणजे मी सल्ला माझ्या ज्युनियर्सला असं देतो की बाबा तुम्ही इन्स्ट्रक्शन्स नंतर घ्या. आरोपी इन्स्ट्रक्शन्स कसं असतं ना की प्रत्येक केस आहे ना, हे नाण्यासारखी, नाण्याला 2 बाजू आहेत. तर आपण पोलिसांनी काय तपास केला आणि त्यांनी काय गोळा केलं, काय केस आणली पक्षकाराविरुद्ध, हे आपण ती वाचून समजून घेतो. आणि ती वाचायच्या अगोदर जर आपण पक्षकाराशी बोललो असू तर आपलं मन थोडंसं प्रदूषित असतं. बरोबर. तर तसं होऊन देऊ नये. जे काय आहे ते नीट वाचावं, मग ते ठेवावं, मग पक्षकाराला बसून त्याच्याकडनं आपण इन्स्ट्रक्शन्स घ्यावे. आता हा दुसरा पैलू, इन्स्ट्रक्शन्स घेणं म्हणजे हा सांग बाबा काय झालं हे नाही, म्हणून ते वाचन गरजेचं असतं. किंवा बरे पोलीस म्हणतायत तू 5 तारखेला संध्याकाळी 6 वाजता ह्या रस्त्यावरनं चालला होता ह्या 4 चौकांबरोबर, बरोबर आहे का, असं झालं का, म्हणजे तिथं थोडंसं आपल्याला आपल्याच पक्षकाराची क्रॉस घेणं गरजेचं आहे. बरोबर. त्याच्याकडनं सगळ्या गोष्टी खोदून काढणं. मग त्या दिवशी तू कुठं होता बाबा, सकाळी कुठं होता, किती वाजता उठला, काय खाल्लं, काय कपडे घातले, कुठली गाडी वापरली, कुठं गेला, कोणाबरोबर गेला, ह्या गोष्टी ज्या वेळेला आपण त्यांना विचारतो, त्याच्यासाठी परत 2 आले,
एक तर तुमची मच्युरिटी, तुमचा अनुभव, तुमचं वाचन, बरोबर. हे सगळं तुम्ही एकत्र केलं की तुम्ही हे योग्य प्रश्न त्यांना विचारू शकता. क्लायंट दोन तऱ्हेचे असतात अकॉर्डिंग टू मी. अगेन, एक जो तुम्हाला धडधडीत खरं सांगतो, बरोबर. खोटं बोलत नाही. दुसरा जो आहे तो तुम्हाला कधीही खरं सांगत नाही. आता मी असं म्हणेल की एक ढोबळ एक अंदाज, साधारण सगळेच जे बॉडी ऑफेन्स करणारे जे पक्षकार असतात ना, ते सहसा खरं बोलतात. ते येऊन तुम्हाला काही खोटं सांगत नाही. त्यांना माहिती आहे सगळं, माझं जीवन, माझी मान ह्या माणसाच्या हातात आहे. तर तो माणूस येऊन तुम्हाला स्पष्ट खरं सगळं सांगतो. तर त्या गोष्टी लिहून घेणं, म्हणजे ते बोलतील त्या शब्दात त्या तसे लिहून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं की पोलिसांनी कुठं कुठं काय चुका केलेल्या आहेत. म्हणजे ह्या चुकून झाल्या असतील, मुद्दाम केलेल्या असतील, माहीत नाही, पण त्याचा फायदा आपल्याला केस चालवण्यामध्ये होतो. बरोबर. दुसऱ्या पद्धतीचा जो पक्षकार आहे तो हा 99% सुशिक्षित पक्षकार जो असतो ना, त्याला वाटतं की बाबा मी जर माझ्या वकिलाला खरं सांगितलं तर तो माझा बचावच मांडणार नाही नीट. तर ते लोक सहसा तुम्हाला 50% खरं 50% खोटं सांगतात. तर अशा तऱ्हेच्या लोकांचे ज्या वेळेला तुम्ही इन्स्ट्रक्शन घेतात ना, तर हे त्यांना सांगायचं की तुम्ही लेखी द्या. बरोबर. ते लेखी घेतल्यानंतर त्याचं अवलोकन करायचं, वाचन करायचं. मग आपल्याला आपल्या अनुभवांना लक्षात येतं की नाही बाबा हे टाइमलाईन चुकती आहे, काहीतरी खोटं बोलतंय. म्हणजे आता मी तळेगाववरनं निघालो, सोमवारचा दिवस होता, 10 वाजताची वेळ होती. गाडीतनं निघालो आणि मी 10:30 वाजता शिवाजीनगरला पोहोचलो. आता पुण्यात राहिलेल्या माणसाला आणि ज्याला अगोदरच्या 4 दिवसाचा अनुभव आहे, तो म्हणेल की हा माणूस किती खोटारडा आहे. हे शक्यच नाही. बरोबर. म्हणजे अशा दिवसाला जिथं रहदारी इतकी प्रचंड असते की तिथनं, म्हणजे जरी ते 18-20 किलोमीटर असेल तरी 1.5-2 तास लागतो. तर हा माणूस अर्ध्या तासात तिथं पोहोचणं हे चुकीचं आहे, म्हणजे हा खरं बोलत नाही. बरोबर. त्याच्यावर आपल्याला त्याला खोदून विचारायला लागतं पुढं. कारण फार सोपं आहे. आपण जोपर्यंत संपूर्ण केस समजून घेत नाही, खरी खोटी जी काय असेल ती, तोपर्यंत आपण ती मांडू शकत नाही. बरोबर. आपण, तुम्ही मगाशी जसं म्हटलं की पहिल्या दिवशी आलेल्या फाईलवर तापकीर सर म्हणायचे की तुम्ही केस लॉच्या आधारे डिफेन्स मांडा. पण फरक कसा आहे सर, की तापकीर सरांना जो काय प्रचंड अनुभव होता, बरोबर, त्याच्यामुळं सरांना कायदा, केस लॉ आणि फॅक्ट्स ह्या कशा एकत्र करून निचोड म्हणतो आपण त्याचा कसा काढायचा, सार कसा काढायचा ते सरांना माहित होतं. बरोबर. तर तिथं पोचायला आपल्याला हे बेसिक गोष्टी, बसा, लिहा, करा, कष्ट हे जे आहेत ना, हे करणं फार गरजेचं आहे. बरोबर. आणि ते माझ्या मते ह्या नवीन पिढीकडनं होत नाही. दुसरी गोष्ट, माझं आता मी असं बोललो तर बरेचसे लोक आक्षेप घेतील त्याचा, आणि मला तोंडारी लोक माझे बोललेले आहेत, मित्रमंडळी वगैरे, किंवा तुम्हाला काय, तुम्हाला झोप आहे, मोठे वडील होते, आईतं सगळं मिळालेलं आहे, हे भाषण माझी करायला काय लागत नाही. बरोबर. पण वारसा हक्काने आपल्या पेशामध्ये नाव आणि जबाबदारी हे सोडून काही येत नाही. बरोबर. शिक्षण, कष्ट, पैसा हे तुमचं तुम्हाला मिळवायला लागतं, आणि त्याला वेळ जो काय लागतो तो लागतो. तर माझा सल्ला असा राहिला नवीन पिढीला, अजून एक सल्ला, की पहिल्या दिवसापासून पैशा मागं पळू नका, फाईल मागं, केस मागं, क्लायंट मागं पळू नका. त्याचा फायदा होत नाही. त्याचे मी म्हणेल शॉर्ट टर्म बेनिफिट्स खूप आहेत, की आत्ता मला पक्षकार मिळाला, मी आपलं त्याला काहीतरी खोटं नाटं सांगून म्हणा काय केलं की मी त्याला माझा पक्षकार बनवला, मला 4 पैसे मिळाले. कोर्टात गेल्यावर उभं राहिल्यावर मला लक्षात आलं की मला याच्यातलं काहीच कळत नाही बाबा. बरोबर. ही केस तर मी घेतली, जबाबदारी मी घेतली, आणि आता ही कशी पार पाडायची मला काही कळत नाही. मग त्यावेळेला हे काय करतात, मग कोणतरी कलिग, एखादा सिनियर कोणतरी पकडायचा, त्याच्याकडनं चर्चा करून शिकण्याचा प्रयत्न करायचा, आणि तो प्रयत्न तिथं राबवायचा. अशाने कधीही यश हाताला येणार नाही. पेशन्स फार गरजेचं आहे आपल्या क्षेत्रामध्ये. तुम्ही पाहिले, आम्ही पाहिले. बरोबर. हे आपण काय भिकेल्या बॅकग्राऊंड मधनं आलेलं नाही आहोत. प्रत्येक व्यक्ती अशा काय बॅकग्राऊंड मधनं येत नाही की त्याला फार इतकी हलाखीची त्याची परिस्थिती की त्याला खायला प्यायला पैसे नाही आहेत. बरोबर. मी म्हणेल तशा व्यक्तीनं सुद्धा चांगलं चेंबर पाहावं, स्पष्टरित्या सिनियरशी बोलावं की साहेब माझी सर अशी परिस्थिती आहे, तर तुम्ही मला मदत करा, मला शिकताना कमवणंही गरजेचं आहे. तर
मी म्हणजे कॉन्फिडेंटली सांगतो की आपल्या इथं किमान 50% तरी चेंबर्स असे जे मदत करतात. तर शिक्षण हे किती महत्वाचं आहे हे त्या पोराला सांगणं, पेशन्स किती महत्वाचं आहे हे त्या पोराला सांगणं, हे आपलं कर्तव्य, हे आपण करणं फार गरजेचं आहे. बरोबर. आता हा तयारीचा पैलू इथपर्यंत झाला. त्याच्यानंतर आपण ज्या वेळेला कोर्टात जातो, कोर्टात वावरतो, तर आता बरेच आपण कोर्टात पाहतो जीन घालून काहीतरी एक पोरगा येतंय, पोरगी येतेय, पायामध्ये स्निकर्स घातले, पांढरे शूज का चपला घातलेत, हरकत नाही, तुम्हाला जखम असू शकते पायात, तुम्ही त्यावेळेला काहीतरी वेगळं घालू शकता. पण तिथे येऊन असं काहीतरी फॅशन म्हणून घालणं, डेकोरम मेंटेन केला पाहिजे हे कोर्टात फार असं. गरजेचं, बरोबर. अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे ह्याच्यानी फार काहीतरी आवडव्य होतं असं काही नाही, पण तुमच्याबद्दलचा बघायचा दृष्टिकोन, पक्षकाराचा, सहकाऱ्यांचा आणि जजचा हा बदलतो. बरोबर. तुम्ही जर वेडेवाकडे काहीतरी कपडे घातले तर ह्याच्यात कळत न कळत इतरांना वाटतं की ह्याला ह्या कामकाजाबद्दल ह्याचं काही महत्व नाहीये, गांभीर्य नाहीये, हा आपला टाइमपासला, हा किंवा हे त्या टाइमपासला म्हणून येतात. तर त्याच्याकरता थोडस जरा नीट राहणं अत्यंत गरजेचं आहे. मग आपला पेशा जो आहे हा संपूर्ण वाणीवर चालणारा पेशा आहे. तर अशा व्यक्तींना ज्या वेळेला कोर्टात येतात तेव्हा कसं बोलावं आपण, कसं वावरावं आपण, मग तो सिनियर असेल, ज्युनियर असेल, कलिग असेल, शिपाई असेल, साहेब असेल, हे शिकणं फार गरजेचं आहे. बरोबर. कारण आता एक किस्सा म्हणून सांगतो मी. बॉम्बेला प्रॅक्टिस करत असताना भोसले, जस्टिस भोसले होते, डी.बी. भोसले सर होते. बरोबर. त्यांच्यासमोर एक नवखा पोरगा उभा राहायला बेल आर्ग्यू करत होता. आणि सरांनी एक प्रश्न विचारल्यावर त्यांनी या, येसच्या ऐवजी या असं उत्तर दिलं. साहेबांनी पहिल्यांदा सोडून दिलं. परत एक 2-3 मिनिटानंतर प्रश्न उपस्थित केला, परत या. साहेबांना ते आवडलं नाही. साहेबांनी थांबवलं, त्यांनी विचारलं, बाबा हाऊ मेनी इयर्स आर यू प्रॅक्टिसिंग? नो माय लॉर्डशिप, आय हॅव स्टार्टेड 6 months ago. यू डोंट हॅव एनी सिनियर? नो आय हॅव अ सिनियर. कॉल युअर सिनियर. सिनियरला बोलून घेऊन त्यांनी साहेबांनी विचारलं की बाबा हे शिकवताय का तुम्ही ह्या पिढीला? तुम्ही काय बागेत बसलाय आणि मित्राच्या गळ्यात गळ घालून बोलताय का या, हे भाषा इथं चालणार नाही हो. बरोबर. तर आपला हा जो काही पेशा आहे हा गंभीर आहे, प्रोफेशन आहे, गंभीर आहे. म्हणजे मस्करी करू नका ह्याची, हे फार गरजेचं आहे. मग आपण आता कोर्टामध्ये कपडे झाले, हे सगळं झालं. एक ट्रेंड झालाय आजकाल की म्हणजे ज्युनियर्सचं बोलतोय मी, मला सगळं कळतं, मला समजून सांगायची गरज नाही, मी वाचतो, मग ते ChatGPT मधनं असेल का कुठला दुसरा AI टूल घेऊन वापरतोय का पुस्तक असेल, तर मला गुरुची गरज नाही, हे काहीतरी मत आजकाल बऱ्याच जणांचं ह्या पिढीमध्ये झालेलं आहे. ते माझ्या मते थोडंसं त्यांनी त्याचा गांभीर्याने विचार करावा की आपण उगाचच 25-25 वर्ष वकिली करून सुद्धा 40 वर्ष वकिली झालेल्या शहा सर असतील, निंबाळकर सर असतील, किंवा 50-55 वर्षाचे सिनियर जे आहेत वकिलीचे, SK जैन सर असतील, किंवा ह्यांना जाऊन आपण दरवेळेला काही केसेसमध्ये कन्सल्ट करतो म्हणून आपण काय मूर्ख आहोत का? आपण काय इतके ज्युनियर आहोत का? बरोबर. तर प्रत्येक वेळेला आपल्या जीवनामध्ये आपल्याला काहीतरी अडीअडचणी येऊ शकतात. त्यावेळेला हेच गुरुवर्य आहेत, हे आपल्याला मदत करतात. तर जोपर्यंत आपण हा मान ठेवत नाही, पाळत नाही आणि ही प्रथा चालू ठेवत नाही, तोपर्यंत आपल्याला अडचणीच अडचणी आहेत. तर मध्ये एकदा पुण्याच्या कोर्टामध्ये एका वकिलांनी अर्ज केला कोर्टासमोर, आणि अर्ज केल्यानंतर त्या जज साहेबांनी कपाला हात लावला, कारण काय त्या अर्जामध्ये प्रेयरच नव्हती. मग ते साहेबांनी विचारलं, हे तुम्ही मला पुरशीच दिली आहे का अर्ज दिला, नेमकी काय दिलाय? तो म्हणला, नाही अर्ज दिलाय, मला माझ्या पक्षकाराकडनं सही केलेले वकालतनामा पाहिजे, कारण तो तुम्ही जेलमध्ये तुम्ही त्याला टाकताय. तो म्हणला, मग प्रेयर तरी करा, त्यामध्ये अर्ज आहे तुमचा तर. बरोबर. प्रेयर करून परत दिली. साहेब म्हणलं, तिकीट तरी लावा. आता ज्या वेळेला ऍज अ ज्युनियर तुम्हाला इतक्या बेसिक गोष्टी जर कळत नसतील, तर मग त्यांना एवढं तरी समज पाहिजे की मला मदतीची गरज आहे, की मला गायडन्सची गरज आहे, आणि ते गायडन्स घ्यायला काही कमी जास्त वाटलं नाही पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर बरेचदा आपण पाहतो कोर्टामध्ये की
कामं मिळवतात लोक, कामं मिळवतात, उभे राहतात आणि कॉन्फिडन्स असतो, खूप पोकळीचा कॉन्फिडन्स असतो, कारण काय अनुभव नसतो. आणि ते कोर्टाला म्हणा किंवा कधी कधी पी साहेब असतील किंवा इतर कोण असेल तर त्यांच्याशी जरा घालून पाडून बोलणं, विचित्र बोलणं, हे करतात लोक. आता मी म्हणेल की बाबा जिथं गरज आहे तुम्हाला भांडायचं आहे तिथं तुम्ही भांडलंच पाहिजे, काही त्याच्याबद्दल दुमत नाही. जिथं गरज नाही आहे किंवा जिथं क्षुल्लक गोष्ट आहे एखादी, तर तिथं हे अशा गोष्टी करू नका, कारण काय जेणेकरून तुमचं नाव खराब होतं. आणि आपण पाहिलंय की जजेस जे असतात सगळे, त्यांचं कुटुंब लहान, ते जजेस मध्येच फिरतात. मग त्याच्यामध्ये आपली चर्चा होते की बाबा हा व्यक्ती बघा असा वागतो, बोलतो, आणि ते कळत न कळत ते त्यांचं मन प्रदूषित करतं. बरोबर. म्हणजे जिथं आता क्रिमिनल ह्याच्यामध्ये प्रॅक्टिसमध्ये डिस्क्रिशन हा फार मोठा प्रकार आहे, जजेसच्या हातातलं हत्यार आहे ते निश्चित. आणि ती जी गोष्ट आहे ना, तर ते तुमच्या बाजूनं चालवू शकतात किंवा तुमच्या विरुद्ध चालवू शकतात. तर बऱ्याचशा केसेसमध्ये जिथं तुम्ही काठावर बसले असतात, तर तिथं तुम्ही कसे वागता, बोलता, तुम्ही कसे वावरता, तुमचं नाव कसं आहे, ह्याच्यावर ते ठरलं जातं. बरोबर. तर ह्या गोष्टीचा विचार ह्या नवीन पिढीनं केला करणं पाहिजे. अत्यंत गरजेचं आहे. सर, आता शेवटचा एक प्रश्न, आपण याच्याकडे जात असताना, आपण प्रॅक्टिस चालू केल्यानंतर आम्हाला माहिती आहे किंवा मला आठवतं, आपण सुरुवातीला हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस केली आणि हायकोर्टामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करत असताना हायकोर्टाची प्रॅक्टिस काही काळ सोडून नंतरच्या काळात आपण परत सुरू केली, परंतु काही काळ सोडून पुण्यामध्ये येण्याचं कारण काय? तर मी साधारण 2001 ते 2009 पुण्यामध्ये काम केलं, भरपूर खटले चालवले मी. बरोबर. 2009 मध्ये एक विनोदी असा म्हणजे हे झाला, किस्सा झाला की माझ्या एका पक्षकाराची केस घेऊन आम्ही मुंबईला गेलो. मी त्यावेळेला तिथं प्रॅक्टिस करायचो नाही, 8 मध्ये, आणि आम्ही एक वकील दिला. त्या वकिलाने काम घेतलं, पैसे घेतले, काम घेतलं, आणि ज्या दिवशी तो खटला म्हणजे जे रिव्हिजन होतं, एक ते क्रिमिनल रिव्हिजन, ते चालवायचं होतं. आम्ही त्यांना कॉरिडॉरमध्ये भेटलो त्या सरांना, आणि त्यांनी असा एक विचित्र प्रश्न केला मला, आणि त्या पक्षकाराला विचारलं, येस रोहन, व्हॉट इज दिस, व्हॉट मॅटर इज दिस. म्हटलं अरे बापरे, म्हणजे ह्या माणसाची एवढी पण तयारी नाही की तो इथं आज म्हणजे आता माझं मॅटर पुकारलं जाणार, तो इथं मला विचारतोय. माझा पक्षकारही निराश झाला, खूप मोठे पैसे खर्च केले होते आम्ही, आणि आत गेलं. ते मॅटर, आम्ही विरोधी होतो त्याच्यामध्ये, ते मॅटर आमचं कंप्लेंट विरुद्ध जे रिव्हिजन होतं ते इश्यू रूल झाला, ते मॅटर स्टे झालं. माझा पक्षकार खूप नाराज झाला, आणि तो पक्षकार मला बोलला, अरे रोहन, तू ह्याच्यापेक्षा चांगलं काम केलं असतं इथं. ते माझ्या जरा डोक्यात हे झालं की बाबा असा प्रकार आहे, तर आपण या गोष्टीचा विचार करावा. आणि दुसरं म्हणजे त्या काळामध्ये आपल्याला इथं पुण्यामध्ये फारसे पैसे नाही मिळायचे. आपण त्या स्टेजला होतो, हार्डली 7-8 वर्षाची वकिली होती आपली, सगळे हे दिग्गज त्यावेळेला बरेचसे होते, म्हणून आपल्याकडे पैसे यायचे नाही. म्हणून ते 2 गोष्टी ज्याच्यामुळे मी मुंबईत चालू केलं की बाबा हे सोपं आहे, मुंबई फारच सोपी आहे, हायकोर्ट खूप सोपं आहे, बरोबर, आपण चालू करू. मग ते मी चालू केलं. तिथं देवाच्या कृपेने भरपूर यश आलं. अजूनही माझ्याकडे 5-50 मॅटर्स हायकोर्टाचे आहेत, नव्याने येत राहतात, मी जात राहतो. पण 2012 पर्यंत माझं काम इतकं वाढलं, मी डेक्कननी जायचं यायचं, तर मी 2012 मध्ये मला दररोजच्या दररोज जायला लागलं, आणि मला माझ्या कुटुंबापासून लांब राहायचं नव्हतं. तर मी माझ्या बायकोला थोडंसं विश्वासात घेतलं की बाबा हे गरजेचं आहे मला, माझ्या भवितव्यासाठी, पुढे मागं जाऊन पोरांच्या भवितव्यासाठी मुंबईसारख्या ठिकाणी जायला मिळते, चांगली गोष्ट आहे, जाऊ आपण. तर तिने हो म्हटलं. आम्ही सगळे सहकुटुंब 2012 साली बॉम्बेला शिफ्ट झालो. 2014 डिसेंबरला 24 तारखेला माझे वडील वारले, आणि वडील वारल्यानंतर मी साधारण 1 वर्ष प्रयत्न केला तिथंच राहून काम पुढं सरकवायचा, करायचा. पण 2015 पर्यंत माझी आई फार, म्हणजे माझा थोरला भाऊ असतो पुण्यात, पण आईची इच्छा होती की मी पुण्यात परत यावं, तिच्याबरोबर इथं राहावं, आणि ते महत्वाचं कारण आहे ज्याच्यामुळे मी पुण्यात परत आलो. बरं. तर अत्यंत चांगल्या प्रकारे आपण वकिलांना, नवोदित वकिलांना मार्गदर्शन केलेले आहे, त्याबद्दल आणि दिलेल्या वेळेबद्दल मी आपला ऋणी आहे. धन्यवाद. आभारी.